चंद्रकांत चव्हाण यांचा नवजीवनमधून सेवानिवृत्त तर सुखमय आनंदी जीवनाकडे वाटचाल. चंद्रकांत पांडुरंग चव्हाण यांचा आपल्या नवजीवन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील प्रामाणिकपणे केलेल्या सेवेतून निवृत्त होण्याचा दिवस. जयसिंगपूर शिक्षण संस्था संचलित नवजीवन हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज हे एक बहुजनांचे शिक्षण संकुल आहे. यामध्ये शिकणारे शेकडो विद्यार्थी वेगवेगळ्या महत्त्वाच्या पदावरती कार्यरत आहेत. तर काही विद्यार्थी समाजसेवा करत नगरसेवकपासून ते मोठ्या पदापर्यंत गरुडझेप घेतली आहे. सेक्रेटरी राजन वाले सर म्हणाले, खरं तर या नवजीवन हायस्कूलमध्ये फक्त पुस्तकी शिक्षण मिळत नाही, तर भारताची आणि महाराष्ट्राची संस्कृती जोपासण्याचे शिक्षणसुद्धा चांगल्या पद्धतीने मिळत आहे. वालेसाहेब म्हणतात, शिक्षणासाठी 4 पुस्तके कमी शिकलात तर चालेल, पण आई वडील, भाऊ बहीण व आपला परिवार तसेच आपले मित्रमैत्रिणी आणि देशाची संस्कृती जोपासण्याची काळाची गरज आहे. कारण दिवसेंदिवस आपण आपली संस्कृती विसरत बाहेर देशाची संस्कृती जोपासण्यात आनंद व्यक्त करत आहोत आणि यामुळेच आपल्या आईवडिलांना अनाथ आश्रम बघावं लागत आहे. म्हणून आपण सर्वप्रथम आईवडील हेच आपले गुरु व हेच आपले परमेश्वर मनामध्ये घेऊन शिक्षण घेतले पाहिजे. तेव्हा हे सर्व सोपं होतं आणि हे सर्व काही आमच्या नवजीवन हायस्कूलमध्ये शिकवलं जातं, असे बोलताच सर्वांनी टाळ्या वाजवल्या. या कार्यक्रमाच्या वेळी अनेक मान्यवर वेगवेगळ्या पद्धतीने यांनी भाषण केले, मार्गदर्शन केले. भावनिक होऊन अनेकजण रडले. पण यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माणुसकी आणि संस्कृती, आपुलकी आणि थोरांचा आदर हे जोपासण्याचे कार्य आपण केले पाहिजे, असे संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब भांदिगरे यांनी सांगितले. चंद्रकांत चव्हाण हे आपल्या घरची परिस्थिती पाहून 10वी शिक्षण घेतलं. त्यानंतर वेगवेगळे काम करत होते. एक गरीब कष्टकरी बेलदार समाजातील व्यक्ती आहेत आणि त्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची एक जिद्द जिवंत झाली आणि त्यांनी नवजीवन हायस्कूलमध्ये शिपाईच्या पदावरून त्या जिद्दीच्या जोरावर BA पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ लिपिक पदापर्यंत चांगल्या पद्धतीने कार्य सांभाळण्यात यशस्वी झाले. ते स्वतः आपल्या मुलांना डॉक्टर, इंजिनियर बनवून एक बेलदार समाजाचं नाव सुशिक्षित समाजामध्ये रूपांतर केले. अशा या चंद्रकांत चव्हाण यांचा सेवानिवृत्तीचा दिवस व त्यांना शेकडो मान्यवर, शेकडो विद्यार्थी निरोप देऊन परत आपण आमच्या शाळेकडे येत जा, आपला सहवास आम्हाला असू द्या, असे सांगत त्यांना पुष्पगुच्छ देऊन, शाल श्रीफळ देऊन चांगल्या पद्धतीने प्रामाणिक एकनिष्ठपणे कार्य केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी चंद्रकांत चव्हाण यांनी आपल्या आलेल्या हितचिंतकांना, पाहुण्यांना व शिक्षक विद्यार्थ्यांना स्वादिष्ट असे जेवण देऊन पाहुणचार केला. यावेळी नवजीवन हायस्कूलचे अध्यक्ष बाळासाहेब भांदिगरे सर, सेक्रेटरी राजन वाले सर, मुख्याध्यापक बोरचाटे सर, शिंदे, जगदाळे सर, लाड सर, सर्वच शिक्षक, शिक्षिका व भागातील नगरसेवक, नगरसेविका, इतर मान्यवर उपस्थित होते. रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाल इनामदार, जयसिंगपूर.